नसरापूरमध्ये एका निरपराध चिमुकलीवर झालेला नृशंस अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना संपूर्ण सोलापूरच्या मनात संताप खदखदवत होती आणि तो संताप आज रस्त्यावर उतरला। सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली सोलापूरकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटत तीव्र निषेध आंदोलन केलं। या आंदोलनात शहरातील सर्वपक्षीय नेते, महिला कार्यकर्त्या आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले। कारण जेव्हा चिमुकलीवर अन्याय होतो तेव्हा पक्ष आडवा येत नाही, माणुसकी एकत्र येते। महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शिवसेनेचे अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर सुशीला आबुटे, श्रीकांचना यन्नम, संजय हेमगड्डी, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, संपदा जोशी, नगरसेविका रंजिता चाकोते यांच्यासह शेकडो महिला आणि नागरिक सहभागी झाले। प्रश्न एकच आहे, किती दिवस अशा नराधमांना अभय मिळत राहणार? किती चिमुकल्यांचं बालपण उद्ध्वस्त झालं की यंत्रणा जागी होणार? सोलापूरने आज आपला संताप व्यक्त केला। आता प्रशासन आणि सरकारने त्याला न्यायाचं उत्तर द्यायचं आहे। कारण जर 2-3 वर्षाची चिमुरडी सुरक्षित नसेल तर लोकांना वाटणार की नराधमाला ठेचून मारलं पाहिजे। बदलापूरमध्ये जेव्हा त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, मी तेव्हा सुद्धा आंदोलनात गेले होते। त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता, तेव्हा खूप लोक अक्षय शिंदे फॅन क्लबचे अध्यक्ष झाले होते आणि अक्षय शिंदेच्या मरणावरती सुद्धा या लोकांनी दुःख व्यक्त केलं होतं। पण आम्ही आग्रहानं सांगत होतो की जर 2-3 वर्षाच्या चिमुरडीला सोडत नाही, जो नराधम पोलिसांवरती अत्याचार करतो, मग पोलिसांच्या बंदुका अशा आरोपींना ठोकायलाच असतात। बंदुकीतल्या टिकल्या, दिवाळीतल्या टिकल्या उडवण्यासाठी नसतात, हे आम्ही सांगत होतो। आज सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पीडितेच्या वडिलांना शब्द दिलाय की तो नराधम जास्त काळ जिवंत राहणार नाही, तो लवकरच फासावर लटकेल। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल। आणि एक महिला राज्यसभेचे खासदार म्हणून या विषयावरती मी स्वतः राज्यसभेमध्ये आवाज उठवेन आणि ज्या कुठल्या त्रुटी आहेत कायद्यामधल्या, की हा आरोपी जर जामिनावर बाहेर आला नसता किंवा हा आरोपी जर कायद्यातल्या त्रुटीमुळे निर्दोष सुटला नसता तर या घटना घडल्या नसत्या। इथून पुढे कुठलाही महिला अत्याचारातला आरोपी जामिनावरती किंवा निर्दोष सुटता कामा नये, कायद्याच्या पळवाटेतला त्याला फायदा होता कामा नये, अशा पद्धतीनं कायदा सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही लढत आहोत। सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यासाठी एकत्र जमलो होतो। नसरापूरच्या ज्या चिमुकलीवरती अन्याय झाला त्याच्या नराधमाला फाशी व्हावी अशी सर्व जनतेची तीव्र भावना आहे। आपल्या एका लेकीवरती, आपल्या एका नातीवरती अशा प्रकारचा अत्याचार होणं ही समाजाला काळीमा फासणारी घटना आहे। आज समाज या घटनेने पिळवटून निघालेला आहे। प्रत्येक आईला असं वाटतंय की माझीच लेक आहे, ही माझीच नात आहे आणि या नातीला, या मुलीला, या बाळाला न्याय मिळाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊ, पोक्सोच्या कायद्यामध्ये थोडीफार सुधारणा करून तातडीने या गोष्टीचा निकाल लागून या नराधमाला फाशी झाली पाहिजे। त्याशिवाय अशा घटना, या घडलेल्या घटनांना न्याय मिळणार नाही आणि अशा नराधमांना वचक बसणार नाही। यासाठी आम्ही सर्व महिला मिळून सोलापूर शहरामध्ये असा एक मंच उभारू, ज्या ठिकाणी मुलींच्या शाळा असतील, लहान मुली असतील, कॉलेजेस असतील, या ठिकाणी मुलींना, त्यांच्या पालकांना प्रबोधन करण्याची गरज आहे। आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत असं प्रत्येक आईला वाटतं। तिला भीती वाटते, आज माझ्या मुलीला मी कसं कॉलेजला पाठवू, आज माझ्या मुलीला मी शाळेत कसं पाठवू, कुठेतरी ट्युशनला, कुठेतरी क्लासला कशा प्रकारे पाठवावं अशी प्रत्येक आईला मनामध्ये चिंता वाटते। परंतु मी त्यांना आश्वासित करू इच्छिते की आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे। या बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व लेकी सुरक्षित राहिल्या पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये सर्व मुलींना न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर आपण सर्वजण माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे भेटून त्या मुलीला न्याय मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळ्या महिला मिळून करणार आहोत आणि एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना देऊन यांना न्याय मिळवण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू। त्या लेकीला आणि आमच्यासारख्या आईला न्याय मिळालाच पाहिजे। घडली सोलापूरची नात या ठिकाणी त्या नराधमाचा बळी पडली। निश्चित या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आदरणीय फडणवीस साहेब असतील त्या नराधमाला या ठिकाणी सोडणार नाहीत, हे मी या ठिकाणी निश्चित या ठिकाणी सांगतो। एक वेगळा कायदा करून त्याला फाशीची शिक्षा, नाहीतर त्याला एक
जलद काही फास्ट ट्रॅकवर आपण या ठिकाणी कोर्टामध्ये या ठिकाणी ते खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा असेल तर त्याला गोळ्या घाला अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णय हे सरकार घेईल. आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी असेल, आम्ही सर्व या ठिकाणी सर्व लोक, सोलापूरची जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून त्याला लवकरात लवकर या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हावे असं या ठिकाणी निवेदन कालच आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना दिलेलं आहे. तसंच कलेक्टरांना देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी आम्ही कळवलेलं आहे की लवकरात लवकर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आमच्या सर्व सोलापूरकरांची या ठिकाणी असून आम्हाला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब या ठिकाणी निर्णय घेऊन त्याला लवकरात लवकर त्या कुटुंबाला न्याय देतील आणि त्या कुटुंबासमेत आम्ही सर्व सोलापूरकर आम्ही त्यांच्या दुःखात समावेश आहे असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. सोलापूरच्या नातीवर ज्या पद्धतीचा अमानुष पद्धतीचा अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सोलापूरकर अत्यंत तळपत्या उन्हामध्ये इथं आंदोलन करत असताना सर्वांच्या भावना अशा आहेत की त्याला फासावर लटकावा, त्याचं एन्काउंटर करा. पण मला बदलापूरची घटना आठवते. मी एवढीच अपेक्षा करतो की बदलापूरला ज्या पद्धतीला न्याय मिळाला तसाच सोलापूरला न्याय देऊन या सरकारने या लोकभावनेचा आदर करावा आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं बदलापुरामध्ये अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं त्याच पद्धतीनं देवेंद्रजींना विनंती आहे की थोडं पोलिसांना सूट द्या. पोलिसांकडे बरीचशी माहिती असते, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांना तुम्ही जरा सूट दिलात तर असे समाजातले अनेक क्रूर प्रवृत्तीचे लोक आहेत की नक्की पोलीस प्रशासन त्यांना संपून टाकेल एवढा मला विश्वास आहे. नाही, या घटना घडत असताना समाजामध्ये अशा अनेक गोष्टी रोज रोज ऐकायला मिळत आहेत. त्याच्यामुळं कुठेतरी कायद्यात कडक तरतूद होणं गरजेचं आहे. शिक्षेमध्ये 3 महिन्यात 4 महिन्यात त्याचा निकाल लागणं खूप गरजेचं आहे. कारण पहिल्याच वेळेस जर त्याला शिक्षा झाली असती तर दुसरा त्यांनी गुन्हा केला नसता आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आमच्या चिमुकलीवर अन्याय झालाय. त्याच्यामुळं फास्टॅग कोर्ट होणं आणि त्याच्यातले निकाल खूप फास्ट होणं, पॉस्कोमध्ये कुणालाही न सोडता त्याच्यात कडक कारवाई आणि शिक्षेची तरतूद वाढवणं ही काळाची गरज आहे.